तर आज आपण नफा तोटा या धड्याला सुरुवात करतोय. काल आपण थोडीशी सुरुवात केली, पण आपण त्याची पुन्हा एकदा परत नव्याने सुरुवात करणार आहोत. कुठेही शिकवताना जर समजलं नाही तर लगेच हात वर करून तुम्ही तो प्रश्न विचारायचा आहे. जिथं शिकवताना समजलं नाही तिथे तो प्रश्न विचारायचा आहे. अगदी बेरीज आणि वजाबाकी करून जर गरज पडली तरच गुणाकार किंवा भागाकार करावा लागतो. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी ज्याला येते त्याला नफा आणि तोटा हा धडा जो आहे तो व्यवस्थित समजतोय आणि सोडवता येतो याचे गणित. दुसरी गोष्ट, गणितामध्ये बरेच चॅप्टर जे आहेत ते बाहेरच्या व्यवहारासोबत जुळतात डायरेक्ट. त्यापैकी हा एक चॅप्टर आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये या चॅप्टरचा उपयोग आपण करत असतो, बरोबर. तुम्ही जर कमी प्रमाणात करत असाल तर एखाद्या घरामध्ये दुकान असेल तर रोजच मग तिथे नफा आणि तोटा चालू असतो. तुमचे वडील कुठला व्यापार करत असतील तर रोजच तिथे नफा आणि तोटा चालू असतो. म्हणजे व्यापाऱ्यांच्या जीवनात रोजच नफा आणि तोटा चालू असतो. म्हणजे आपण 60,000 रुपये तोळ्याने सोनं आणायचं आणि तेच तो 70,000 रुपये तोळ्याने ते सोनं विकायचं. असं केलं की एका तोळ्यामागे 10,000 रुपये फायदा होतो. असं सोनाराचा बिझनेस असतो एका तोळ्यामागे. चांदीचं तसंच असतं. 4,000 रुपये तोळा, 5,000 रुपये तोळा. आता चांदी चालू असेल मे बी 8-9,000 रुपये तोळा असेल, आम्हाला आयडिया नाही चांदीचा भाव. मग 8,000 तोळा आणायची आणि 10,000 तोळा विकायची. मग हा त्या व्यापाऱ्याचा नफा झाला. तर आज आपण याच्याशी संबंधित धडा बघणार आहोत ज्याचं नाव आहे नफा आणि तोटा. आता नफा कधी होतो? आपण एखादी किंमत वस्तू, नफा बघूयात अगोदर. एखादी वस्तू तुम्ही कमी किमतीत विकत आणली घरी आणि तीच वस्तू जास्त किमतीने विकली. कमी किमतीत खरेदी करायची आणि जास्त किमतीने विक्री करायची, त्यावेळी तुम्हाला नफा होतो. नफा म्हणजे त्याला आपण फायदा म्हणूयात. त्याला दुसरा शब्द काय? फायदा. आपल्याला लय मजा येते फायदा करून घ्यायला, आहे की नाही. एखादी समजा तुम्ही घरी एक तुमच्या पप्पानी गिफ्ट केले पेन, बर्थडे होता किंवा कुठूनही तुम्हाला गिफ्ट आली पेन, आणि ती पेन तुमच्या मित्राला खूप आवडली. तो मित्र तुम्हाला म्हणतोय मी तुला 70 रुपये देतोय पण मला तिथे पेन दे. आपण ती पेन त्याला दिली. आपल्याला काय फायदा झाला का रे? 70 रुपये मिळाले ना, बरोबर. म्हणजे जी गिफ्टेड पेन होती जिथं काहीच पैसे आपण दिले नव्हते, कोणीतरी आपल्याला गिफ्ट केली होती, त्या पेनेचे आपण 70 रुपये कमवले. मग तो जे 70 रुपये आहे ते नफा आहे. अशी नफा करायला आपल्याला मस्त वाटतं. आपल्याला पैसे कमवायला कोणाला आवडत नाही? जास्त पैसे. पप्पांनी तुम्हाला 100 रुपये दिले, त्या 100 रुपयाचे 120 रुपये होणार आहेत. कोणाला आवडणार नाही? आवडेल की नाही? सर्वांनाच आवडतं, बरोबर. तर आता आपण नफा म्हणजे काय हे एका उदाहरणातून समजून घेऊयात. एखादी सायकल आहे. सायकलची किंमत काय असते रे? 10,000. तुमच्यासाठी 7,000. आणि दुकानदार आहे. कोण आहे? दुकानदार आहे. दुकानदाराने काय केली? ही सायकल 7,000 रुपयाला खरेदी केली. त्यांनी खूप सायकली घेतल्या असतील ना. 10 सायकली लहान मुलांच्या, 10 सायकली मोठ्या मुलांच्या, आणखीन 10 सायकली गिअरच्या, 10 सायकली थोडस आणखीन भारीवाल्या गिअरच्या, शॉक ऑब्सर्व्हर, त्याला डिस्क ब्रेक, अशावाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली असतात. मग तो भरपूर सायकली विकत घेतो. एक घेतो का? दुकानदार काय करतो? त्याच्या दुकानात ठेवण्यासाठी भरपूर 100-200 सायकली तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या आणतो. मग आता तो 100 आणि 200 प्रकारच्या सायकली जर एकाच वेळी आणत असेल तर कारखानदार त्याला कमी किमतीमध्ये
सायकली तो विकतो. दुकानदाराला एक सायकल 7,000, 5,000, 6,000 अशी मिळते, कारण का त्यांनी खूप बंडलमध्ये विकत घेतलेलं असतं. तर दुकानदाराला एक सायकल पडली 7,000ला आणि तुम्ही कस्टमर म्हणून गेलात. तुम्ही काय आहेत? ग्राहक आहेत. ग्राहक माहितीये, कस्टमर, गिराईक. तुम्ही गेलात आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की सायकल ही 12,000 रुपयाला आहे. कितीला? 12,000 रुपयाला ही सायकल आहे. तुम्ही म्हटलं नाही नाही, एवढं महाग कुठं आहे, 12,000ला सायकल येते का, 9,500 रुपयाला द्या, 9,000 रुपयाला द्या. आपण मागतो की नाही, बार्गेनिंग करतो का? आपण सायकल मागितली 9,000 रुपयाला, तो म्हणतो मला नाही परवडत, जाऊ मला चालली 9,000 रुपयाला, तुम्हाला कुठून देऊ, तो व्यापारी म्हणतो. मग आपण म्हणतो बर तुमचं नाही माझं नाही, 9,500 रुपये घ्या. 9,500 रुपये मध्ये मी तुम्हाला ही सायकल म्हणजे आपण त्याला म्हणतो द्या तुम्ही आम्हाला. मग तो तरी ऐकत नाही आणि शेवटी तो सायकल देतो कितीला? 10,000 रुपयाला. आपण त्याला कितीला मागितली सायकल? 10,000 रुपये. बघा, 7,000ला त्यांनी घेतली होती. फक्त त्याची बोलण्याची म्हणजे कला आहे ती एक दुकानदाराची. तो म्हणतो मी 9,000ला मलाच पडली, त्याला कितीला पडली होती? आणि तो सांगतोय किती? 9,000. मग आता आपल्याला जर व्यापार करायचा असेल तर असं बोलावंच लागतं, त्याच्याशिवाय आपला व्यापार चालेल का? चालेल का कस्तुरी? नाही चालणार. मग 7,000 रुपयाची सायकल त्यांनी कितीला विकली? 10,000. आता दुकानदाराने आणली 7,000 रुपयाची, बरोबर, त्यांनी विकली 10,000 रुपये. दुकानदाराला फायदा किती झाला? 3,000. हा जो 3,000 जास्तीचे रुपये मिळालेत त्यालाच नफा मिळायचा. आता 10,000मधनं 7,000 वजा करा, हे 3,000 रुपये त्याला जास्त मिळालेत. मिळालेत की नाही? हे 3,000 रुपये त्याला जास्त मिळालेत. अगोदर 7,000 त्यांनी स्वतःच्या खिशातले 7,000 कारखान्यात दिले, बरोबर. त्या 7,000च्या बदल्यात कस्टमरने, ग्राहकाने 10,000 रुपये त्याला दिले. त्याने घातले होते 7,000 आणि मिळाले त्याला 10,000. मिळाले की नाही 10,000? मग हे जे 10,000 मिळालेत ह्याच्यामध्ये हे 3,000 रुपये जास्तीचे त्याला मिळालेत आणि हा 3,000 रुपये त्याचा नफा आहे. हा 3,000 कोणाचा नफा आहे? या दुकानदाराचा नफा आहे. कळलं नफा म्हणजे काय? बरोबर. आता ही सायकल ज्यावेळी आणली गेली त्यावेळी एक सायकल आणली होती का? आता आणखीन एक कन्सेप्ट आपण पुढे बघ. ही एक सायकल आणली होती का? नाही, अशा भरपूर सायकली आणल्या होत्या. भरपूर म्हणजे समजा 100 सायकली तिने आणल्या होत्या. तो 100 सायकली आणणार कसं रे कारखान्यातून त्याच्या दुकानात? टेम्पो किंवा ट्रक, बरोबर. टेम्पो मध्ये घालणार, ट्रक मध्ये घालणार. तर तो कारखान्यावरून दुकानापर्यंत त्या टेम्पोनी किंवा ट्रकनी तो घेऊन येईल. टेम्पो आणि ट्रकवाला काही फ्री मध्ये देणार आहे का? टेम्पो ट्रकवाला पण त्याचं भाडं घेईल, पैसे घेईल. आता समजा त्यांनी 100 सायकल घेतल्या, बरोबर. 100 सायकलला त्यांनी घेतले भाडं 3,000 रुपये, बरोबर. त्याला एका सायकलचं भाडं किती झालं? हे खर्च कशाचा? दळणवळणाचा. दळणवळण म्हणजे ने आण करण्याचा, त्याला ट्रान्सफर म्हणतो आपण. दळणवळण मराठी शब्द आहे आपल्याकडे. दळणवळण म्हणजे सामान इकडनं तिकडं नेणे, तिकडनं इकडं आणणे, किंवा हे रोडवरच्या गाड्या वाहतात त्याला सुद्धा आपण दळणवळण म्हणू शकतो. चला, तर 100 सायकल आणल्या. 100 सायकलला त्याने 3,000 रुपये खर्च केले. एका सायकलला किती आले रे? बरोबर, एका सायकलला 30 रुपये आले. 100 सायकलला 3,000 रुपये लागले असतील त्याला आणण्यासाठी, तर एका सायकलला त्याचा 30 रुपये खर्च, बरोबर. मग त्या दुकानदाराला सायकल 7,000ला पडली का? 7,000 30 रुपयाला पडली. दळणवळणाचा खर्च पण त्याच्यात ऍड करावा लागेल. आणि मग दुकानदाराला सायकल कितीला पडली? 30,070. सॉरी, 7,030. 7,030. तुम्ही मला चुका पटकन पकडायच्या. बरं, पकडायच्या म्हणले की मग समजून घेत असले ना तुम्ही, मला समजून घेताय त्यावेळी बरोबर माझ्या चुका तुम्हाला सापडतात.
तुम्ही फक्त मला उगे एकटक डोळेत बघत बसले तर ते समजणं नव्हे. कसं आहे, मी जे बोलतोय ते ऐकणे, व्यवस्थित ऐकलेलं समजून घेणे आणि समजल्यावर ते लक्षात ठेवणे, या 3 प्रोसेसमध्ये आपण अभ्यास करत असतो. चला, तर आता सायकल या दुकानदाराला कितीला पडली? 7030. आधी कितीचं आपण म्हणत होतो ह्या पहिल्यांदा? 7000. आता काय म्हणतोय? 7030. हे 30 रुपये वाढले कशाचे? दळणवळणाचे, ट्रकचं भाडं ऍड केलं. अशा पद्धतीने सुद्धा वेगवेगळे खर्च असतात दुकानदाराला, बरोबर. आता याच्यामध्ये आपण बघा, दुकानदाराची खरेदी किंमत सुरुवातीच्या गणितात ही आहे. खरेदी किंमत समजलं ना? खरेदी किंमत म्हणजे ज्या किमतीमध्ये, ज्या पैशामध्ये दुकानदाराने खरेदी केली, कारखान्यातून खरेदी केली, त्या किमतीला खरेदी किंमत म्हणूयात. दुसरं, दुकानदाराने ती ग्राहकाला विकली. किती रुपयाला विकली? 10,000 रुपयाला विकली. मग इथं 10,000 रुपये काय झालं? विक्री किंमत. 10,000 रुपयाला काय म्हणायचं? विक्री किंमत. पहिली वेलांटी का दुसरी? आता मी दुसरी दिली, बरोबर आहे. चला, बरोबर आहे. बघा, खरेदी किंमत 7,000 रुपये, 10,000 रुपये विक्री किंमत. आता 2 गोष्टी आणखीन समजल्या. नफा तर समजला होता, खरेदी किंमत पण समजली, विक्री किंमत पण समजली. परत एकदा सांगतो, दुकानदार असो किंवा आपण स्वतः असो, कोणीही असू द्या, गणितातला जो व्यक्ती आहे तो, किंवा बाहेर आपण व्यवहारात मधली लोक आहेत ती लोक, कोणीही, ज्यावेळी एखादी वस्तू आपण आणतो, ज्यावेळी ती वस्तू आपण आणतो त्याला खरेदी किंमत असं म्हणायचंय. ठीक आहे. आणि ज्यावेळी वस्तू आपल्या जवळचे आपण पैसे घेऊन दुसऱ्याला विकतो त्यावेळी त्याला विक्री किंमत म्हणायचे. आपण परत एकदा खरेदी किंमत आणि विक्री किंमतीकडे येऊयात. खरेदी किंमत म्हणजे एखादा जे सामान आपण पैसे देऊन आपल्याकडे आणतो, आपल्या घरी आणतो, दुकानात आणतो, त्याला आपण खरेदी किंमत म्हणायचं. विक्री किंमत आपलं सामान, आपल्याकडच्या वस्तू आपण पैसे घेऊन दुसऱ्यांना देतो. ज्यावेळी आपण विकतो त्यावेळी आपल्याकडे पैसे येतात. पक्क लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण विकतो त्यावेळी आपल्याकडे कमी जास्त पैसे येतात, कमी येऊ शकतात, जास्त येऊ शकतात, त्याला विक्री किंमत म्हणायची. जर पैसे आपल्याकडे आले तर त्याला म्हणायचं विक्री किंमत. आपण पैसे देऊन वस्तू आपल्याकडे येते, बघा, वस्तू आपल्याकडे येते, त्याला खरेदी किंमत म्हणायचं. पैसे आपल्याकडून जाणार, कमी जातील जास्त जातील, पण पैसे आपल्याकडनं जाणार. वस्तू आपल्याकडे आली की खरेदी किंमत, पैसे आपल्याकडे आले की विक्री किंमत. वस्तू आपल्याकडे आली की खरेदी किंमत, वस्तू आपल्याकडनं गेली की विक्री किंमत. किती सोपं आहे लक्षात ठेवायला. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत कळाली. आता दुकानदाराकडे सायकली आली, दुकानदाराकडे सायकल आली, खरेदी किंमत. दुकानदाराकडून सायकल गेली त्यावेळी काय झाली? विक्री किंमत. आता नफा कधी होतो हे आपण बघूयात. आणखीन एक कन्सेप्ट आहे तोटा, ते आपण थोडं याच्या पुढे समजून घेऊया. आता नफा आणि तोटा. खरेदी किंमत, सपोज आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे, तर खरेदी किंमत काढताना त्या वस्तूवर वेगवेगळ्या प्रकारचा खर्च होऊ शकतो, तोही आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. गणितामध्ये येताना दुरुस्तीचा खर्च सांगतात, ते ने आण करण्याचा, दळणवळणाचा खर्च सांगतात, किंवा एखादी पेंटिंग केली, पेंट केला, कलर केला, त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह केलं, छान दिसेल असं केलं, तरी त्याचा खर्च आपण
त्याच्यातच ऍड करतो. आपण जसे गणित सोडवू तसं तसं आपल्याला ते समजून येईल. तर आता आपण बघणार आहोत नफा. बरोबर, नफा कधी होतो? जर विक्री किंमत मोठी असेल तर. कोणापेक्षा मोठी? खरेदीपेक्षा मोठी. जर विक्री किंमत मोठी असेल तर आपल्याला नफा होतो. तर नफा जर विक्री किंमत वेलंटी ना, हा जाऊ द्या, समजून घ्या. नफा कधी होतो ह्याच्याकडे लक्ष द्या. आता जर विक्री किंमत मोठी असेल तर नफा होतो. कोणापेक्षा मोठी हे लक्षात ठेवा, खरेदी किमतीपेक्षा मोठी. आणि जर विक्री किंमत लहान असेल तर विक्री किंमत लहान किंवा कमी. तर तोटा होतो. आता तोटा म्हणजे काय पण समजून घेऊयात आणि नफा म्हणजे काय. बघा, गणित घेऊयात, एखादं छोटसा सायकलीच घेऊयात. सायकल त्या दुकानदाराने सायकल कितीला आणली होती? 7,000 रुपये. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? 7,000 रुपये. ठीक आहे. त्याने ग्राहकाला ती विकली किती? 10,000 रुपये. मग त्याची विक्री किंमत किती होती? 10,000 रुपये. अंकाखाली अंक लिहूयात. इथं जर विक्री किंमत मोठी असेल तर काय होतो? नफा होतो. विक्री किंमत मोठी आहे, 7,000 पेक्षा 10,000 जास्त झाले, मग याची वजाबाकी आली 3,000. 3,000 रुपये नफा झाला. बरोबर, 3,000 रुपये नफा झाला. आता ही जी सायकल घेतली दुकानदाराकडून त्याचं नाव होतं रमेश. काय नाव होतं? रमेश. रमेशनी सायकल घेतली दुकानदाराकडून. रमेशनी सायकल घेतली दुकानदाराकडून किती रुपयाला? 10,000. हे 10,000 रुपयाला त्याने घेतली, 2 वर्ष वापरली. आता रमेश साठी खरेदी किंमत किती सांगा बरं? रमेश साठी खरेदी किंमत किती? रमेश साठी खरेदी किंमत किती? रमेशने खरेदी केली आहे सायकल. बरोबर, कोणाकडून? कितीला घेतली? मग रमेश साठी खरेदी किंमत झाली 10,000 रुपये. ही 7,000 रुपये खरेदी किंमत आहे का? आहे. कोणासाठी? दुकानदारासाठी. 10,000 रुपये विक्री किंमत आहे का? कोणासाठी? दुकानदारासाठी. दुकानदाराने ती विकली. दुकानदारासाठी विक्री किंमत 10,000. दुकानदारासाठी खरेदी किंमत 7,000. 3,000 रुपये दुकानदाराला झालेला नफा. हा जो व्यवहार आहे हा सगळा दुकानदाराचा आहे. ठीक आहे. हा व्यवहार इथे संपला. हा व्यवहार इथे संपला. सायकल आली, त्याने विकली, 3,000 रुपये त्याला फायदा झाला, त्याचं काम संपलं. आता ही सायकल कोणाकडे? हा, आता रमेशकडे सायकल आहे. रमेश साठी खरेदी किंमत किती आहे? 10,000 रुपये. मी काय म्हणलं की जर वस्तू आपल्याकडे आली, पैसे गेले की खरेदी किंमत. मग 10,000 रुपयाला ह्यांनी खरेदी केली. 10,000 रुपयाला खरेदी केली. 2 वर्ष त्यांनी ती वापरली. किती वर्ष वापरली? 2 वर्ष वापरली. आणि आता रमेश मोठा झालाय, त्याला सायकलची गरज नाही.
मग रमेश घरात सायकल नाही ठेवणार, तो कोणाला तरी त्याच्या शेजाऱ्यांना, त्याच्या नातेवाईकांना, कोणाच्या मित्राला ती सायकल तो विकणार आहे. आता 10,000ची सायकल किती हजाराला विकावी आता 2 वर्ष वापरून? 8,000, 7,000, आपण 6,000 धरूया. मग 6,000 रुपये हे काय झाली विक्री किंमत. 6,000 रुपये काय झाली विक्री किंमत. कोणासाठी विक्री किंमत झाली 6,000 रुपये? रमेशसाठी. रमेशची खरेदी किंमत किती आहे? 10,000. रमेशची विक्री किंमत किती आहे? इथं रमेशला फायदा झालाय का काही नुकसान झालंय? नुकसान झालेलं आहे. किती हजाराचं नुकसान झालं? 4,000चं नुकसान झालं. या 4,000लाच तोटा असं म्हणायचं. आपलं एक वाक्य इथं, जर विक्री किंमत लहान असेल, इथं विक्री किंमत लहान आहे का मोठी? लहान. मग इथं काय झाला? तोटा. इथं काय झाला? तोटा. 4,000 रुपये कमी मिळाले त्याला. त्याने खिशातनं किती भरले होते रमेशनी? 10,000 रुपये. आणि ज्यावेळी त्यांनी ती सायकल विकली त्याला मिळाले किती? 6,000 रुपये. 4,000 रुपयाचं नुकसान कोणाला झालं? रमेशलाच. बघा कळलं? इथं नफा झालाय. सायकल तीच, पण ज्यावेळी दुकानदारांनी विकली त्यावेळी 3,000 रुपये फायदा झाला. ज्यावेळी रमेशनी विकली त्यावेळी 4,000 रुपये नुकसान झालं. कळलं का? बरं, इथं फायदा का झाला? तर सायकल नवीन होती म्हणून. इथं नुकसान का झालं? कारण का सायकल जुनी होती म्हणून. तोटा 4,000 रुपये, नफा 3,000 रुपये. कन्सेप्ट समजल्या? नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय? नफा म्हणजे फायदा. आपल्याला नेहमी आपल्या खिशातले जेवढे पैसे गेले त्याच्यापेक्षा जास्त मिळतात. दुकानदाराचे 7,000 खिशातनं गेले होते, त्याला 10,000 मिळाले. मग किती जास्त मिळाले? 3,000 रुपये जास्त मिळाले. हे जे जास्तीचे 3,000 रुपये मिळाले त्याला नफा म्हणूयात. तोटा आपल्या खिशातून जेवढे गेले त्याच्यापेक्षा कमी मिळणे. आपल्या खिशातनं 10,000 गेले, रमेशच्या खिशातनं 10,000 रुपये खर्च झाले होते सायकलीसाठी, आणि त्याला किती मिळाले? 6,000 रुपये. 10,000पेक्षा 6,000 कमी मिळाले. किती कमी मिळाले? 4,000ने कमी मिळाले. मग हे जे 4,000 आहे याला तोटा असं म्हणायचं. समजलं? बंद कर. जर तुम्हाला समजलं नाही, आता आपण नफा आणि तोटा या चॅप्टर मधल्या, चला इकडे लक्ष द्या, सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत. वि की म्हणजे विक्री किंमत, ख की म्हणजे खरेदी किंमत. तोटा बरोबर दुसरा आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आणखीन 4 सूत्र ह्याच्यात आहेत. विक्री किंमतीचे 2, खरेदी किंमतीचे 2. पण दरवेळी सूत्र किती सूत्र लक्षात ठेवायचं? त्याच्यापेक्षा संबोध कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. की नफा कधी होतो, तोटा कधी होतो, खरेदी किंमत काय असते, विक्री किंमत काय असते. जर हे व्यवस्थित समजलं, तो जो व्यवहार असतो, तो जो व्यापार असतो, तो व्यापार आपण जर व्यवस्थित समजून घेतला तर अगदी या 2 सूत्रांची सुद्धा गरज भासत नाही. तुम्ही आरामात कसाही प्रश्न विचारू द्या, खरेदी किंमत शोधून काढाल, विक्री किंमत शोधून काढाल, नफा शोधून काढाल आणि तोटाही शोधून काढाल. ठीक आहे? पण आपल्याला व्यवहार समजणं गरजेचं आहे. आणि स्कॉलरशिपचे, नवोदयचे जे गणित आहेत ते तुमचा व्यवहार तुम्हाला समजतो का हेच तपासत असतात. स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये जे काही प्रश्न येणार आहेत ते सरळ काठी प्रश्न येतातच असं नाही. सरळ वेडेवाकडे थोडंसं कन्फ्यूज करणारे गणित येतात असंही नाही. कधी कधी एखादं गणित सरळच असतं, आपल्याला वाटतं वेडेवाकडे आहे,
आपण त्याला जास्त वेळ देतो. असं नको. तुमचं तारतम्य राहिलं पाहिजे प्रश्नपत्रिका सोडवते वेळी, परीक्षेमध्ये, की गणित समजणं गरजेचं आहे. बस गणित समजून घेतलं की उत्तर येतात. गणित समजून घेताना दिलेली माहिती काय आहे आणि विचारलेला प्रश्न काय आहे हे समजून घ्यायचंय. या गणितामध्ये पण किंवा या धड्यामध्ये जे गणित येणार आहेत नफा तोटा, याच्यामधला व्यवहार तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलात तर कुठलंही गणित तुम्हाला अवघड जाणार नाही. जो व्यवहार आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा. या गणितामध्ये जसं सरळ व्याजात मी सांगितलं होतं की दिलेली माहिती शोधा आणि मग काय विचारलंय त्याचं सूत्र वापरून तुम्ही ते गणित सोडवा. तसंच इथं पण दिलेली माहिती शोधा आणि काय विचारलं हे शोधा. तुम्हाला गणित ऑटोमॅटिक सोडवता येईल. दिलेली माहिती आणि विचारलेला प्रश्न या दोन कन्सेप्ट जरी आपल्याकडला तर अर्ध्यापेक्षा जास्त गणित आपलं इथं सुटलेलं असतं. ठीक आहे. चला, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, असे दोन सूत्र आहेत. आणखीन 4 सूत्र आहेत, पण आपण जर गणित व्यवस्थित समजून घेतलं तर कोणतेही सूत्र पाठ न करता ऑटोमॅटिक ते लक्षात राहील. आपण स्वतः ती सूत्र तयार करू. इतकी आपल्याकडे प्रगल्भता येते. फक्त आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. स्कॉलरशिपच्या पुस्तकामधले काही गणित आपण आता इथं सोडूयात. बघा, एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे. जर नफा 50 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता इथे एक वस्तू आहे. मी काय म्हटलं, व्यवहार समजून घ्या. त्या वस्तूची विक्री किंमत दिलेली माहिती काय आहे? विक्री किंमत किती? 540. आणि नफा किती आहे? नफा 90 रुपये. ही दिलेली माहिती आहे. गणिताचे 2 भाग पाडायचे प्रश्नाचे. दिलेली माहिती आणि विचारलेला प्रश्न. दिलेली माहिती एक वस्तू आहे. वस्तूची विक्री किंमत 540 आहे. नफा 90 रुपये. विचारले काय? खरेदी किंमत विचारले. खरेदी किंमत विचारलेलं आहे. आता व्यवहार समजून घ्या म्हणजे काय समजून घ्या. इथं काय झालंय रे? फायदा आहे का नुकसान आहे? फायदा आहे. 90 रुपयाचा आपल्याला फायदा झालाय. म्हणजे 540 पेक्षा खरेदी किंमत लहानच राहील. विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत लहानच राहील. बरोबर की नाही? या 540 मध्येच हे 90 रुपये नफा लपलाय ना. बरोबर का? समजा मी 1 डझन वह्या घेतल्यात आणि मी दुकानदार आहे. मी वह्या कारखान्यातनं आणल्या आणि ह्या आणलेल्या वह्या मी तुम्हाला 540 रुपयाला विकल्या. बघा, मी खरेदी केल्या. कितीला खरेदी केल्या मी सांगितलंय का? आणखीन नाही सांगितलं. मी वह्या खरेदी केल्या कारखान्यातनं आणि तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना 540 रुपयाला मी ह्या विकल्या. मी कोण आहे? दुकानदार आहे. तुम्ही कोण आहेत? ग्राहक आहेत. ज्यावेळी मी ही 540 रुपयाला विकतो त्यावेळी मला 90 रुपये फायदा होतोय, नफा होतोय. 90 रुपये फायदा होतोय. मग मी खरेदी किंमत किती असेल हे कसं काढेल? बरोबर, 540 मधनं 90 रुपये काढून टाकायचे. का? तर हे 90 रुपये मला नफा मिळालाय, जास्त मिळालेत. 90 रुपये मला जास्त मिळालेत आणि हे कशातून मला खरेदी किंमत काढायला लागेल? 540 वजा 90 बरोबर खरेदी किंमत निघेल 0. 14 मधनं 9 गेले, 5 राहिले, 4. 450 रुपये ही कोणती किंमत आहे? खरेदी किंमत. 450 रुपये कोणती किंमत आहे? खरेदी किंमत. मग इथं आपण लिहूयात 450 रुपये. बघा, आपल्याला विचारलं होतं खरेदी किंमत. मी कितीला वह्या आता त्या दुकानदाराने, मी दुकानदार आहे ना, कारखान्यातून कितीला आणली 1 डझन? 450. तुम्हाला विकली कितीला? मला नफा किती झाला? 90 रुपये.
जर तुम्हाला व्यवहार कळला तर सूत्र वापरायची गरज नाही. आता याच्यावरून सूत्र तयार होते. 540 कोण आहे रे? विक्री किंमत. विक्री किमतीतनं 90 रुपये काय केलं आपण? नफा वजा केला. बरोबर. आपल्याला मिळालं काय? मग सूत्र हे तयार झालं. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. मी दुकानदार आहे. मी दुकानदार असल्यामुळे 450 रुपयाला एक डझन वह्या आणल्या. या 450 वह्या ज्या विकत आणल्या त्या 540 रुपयाला मी कस्टमरला विकल्या. ज्यावेळी मी 540 रुपयाला कस्टमरला विकतो त्यावेळेस मला 90 रुपये जास्तीचे मिळतात, ज्याला आपण नफा म्हणतो. आणि 450 रुपये माझी खरेदी किंमत झाली.